या बातमीचे प्रायोजक आहे पिंडीपोल हॉस्पिटल, साईबाबा चौक, न्यू पाचापेठ, सोलापूर. प्रभाग 22 राजीव नगर ते आम्रपाली चौक या रस्त्याचा डांबरीकरण कामाचा शुभारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 27,17,000 रुपये खर्चून हा रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, चंद्रकांत चलवादी, सुरेश भंडारे, मोतीलाल जाधव, पाटील वकील, रमेश चलवादी, दिनेश चलवादी आदी उपस्थित होते. ॲडव्होकेट रमेश मोरे या एरियामध्येच माझा जन्म झालेला आहे. जसं पाहतोय तसं ह्या एरियामध्ये जवळपास 15-16 वर्षापूर्वीच रस्ता झालेला. त्यानंतर या रस्त्याचं कोणी नागरिक वगैरे करण्यासाठी देखील आलेलं नव्हतं. परंतु न सांगता काळजीने लक्ष देऊन ह्या वस्तीतील लोकांचे त्रास वगैरे पाहून स्वतः किसन जाधव नगरसेवक व माननीय नगरसेवक नागेशांना गायकवाड या दोघांनी मिळून ह्या रस्त्याचं काम आज सुरुवात केलेलं आहे आणि इथून पुढे ते खूपच चांगल्या पद्धतीने कामं करतील. मी सर्व सामान्य कार्यकर्ता आहे, अध्यक्ष वगैरे काय नाही आहे. मी फक्त लोकांचा प्रेम भावना आहे माझ्याशी, बाकी काय नाही आहे. एवढं वर्ष ते भले 7 ते 8 वर्ष झाले तर रस्त्याचं काम थांबलं होतं. यावेळेस गेल्या वेळेस 2 टर्म नागेशांना व किसनांना जाधव यांनी दोघं निवडून आल्याबद्दल आम्ही मनपूर्वक धन्यवाद करतो. आणि आमचं रस्त्याचं काम मनपूर्वक काळजी घेऊन त्यांनी काम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. या टायमाला काही काम करून देणं सोपं नाही, आता करून द्यायला लागले. एवढं 5 वर्षात काय केलं नव्हतं पण आता केले, न सांगता येऊन काम करायला लागले. ही आम्हाला लय मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल नटराज तरुण मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. थोरली रण उपलब्ध वस्ती व राजीवनगर भाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नागरी वस्ती निधीतून आपल्या प्रभागाचे व सोलापूर महानगरपालिकेचे गटनेते माननीय किसनभाऊ जाधव व आपल्या लोकप्रिय नगरसेवक माननीय नागेशांनाजी गायकवाड यांच्या पाठबरोबरीने या गोरगरीब झोपडपट्टी थोरली रण वस्ती व गरिबी हटाव नंबर 1 थोरली रण वस्ती ते राजीवनगर ते आम्रपाली बुद्धविहारपर्यंत सातत्याने गेल्या 5 ते 6 वर्षापासून किसनभाऊ जाधव आपल्या महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करत होते. त्यांना आज रोडसाठी यशस्वी भेटलेले आहेत. माननीय आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुनीलजी तटकरे साहेब यांच्या विशेष निधीतून आपल्या भागामध्ये झोपडपट्टी भागात रोड दिल्याबद्दल मी सर्वांचे पक्षाचे व आपले लोकप्रिय नगरसेवक यांचे सिद्धार्थ भाऊजी सामाजिक संस्था व समस्त आपल्या विभागातील महिला व नागरिकांच्या वतीने तिन्ही नगरसेवकचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नागेशांनाचा किसनांनाचा अभिनंदन. आणि काही दिवसावर परिमाण होतं रोड एम्बर साहेब असताना झालेला रोड आहे. आता अण्णा गेलं प्रमाणाला निवडून आले. परत अण्णाकडे आम्ही जावा म्हणलो, आम्हाला काही हे झालं नाही. आता झालं ते काम चांगलं व्हायला आलं. अण्णाच्या माध्यमातून कामं व्हायला लागते. आता पुढचं कामं पण आम्ही अण्णाला सांगून करून घेऊ. आज प्रभाग क्रमांक 22 येथे आम्रपाली चौक, राजीवनगर या भागाच्या परिसरामध्ये राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार सुनीलजी तटकरे साहेब, प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकाच्या सहकार्यानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत 27,17,719 रुपये इतक्या रकमेची तरतूद या रस्त्यासाठी करण्यात आलेली आहे. या भागामध्ये गेल्या अनेक आता वक्त्यांनी सांगितलं आणि या भागातील गुणवत्तापूर्ण आधुनिक रुग्णसेविकेची नवी भाषा. रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या सोलापूर शहरात नावाजलेले सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे डॉक्टर श्रीनिवास एस पिंडीपोल यांचे पिंडीपोल हॉस्पिटल. आमच्या हॉस्पिटलच्या सुविधा: 50 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, 24 तास तातडीची सेवा, अद्ययावत ICU, आंतररुग्ण विभाग IPD, सुपर डिलक्स रूम, स्पेशल रूम, मॉड्युलर OT, लॅप्रोस्कोपी व जनरल सर्जरी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, मूळव्याध ऑपरेशन विना ॲडमिट विना टाके आणि 24 तास मेडिकल सेवा. आमचा पत्ता
मुख्य शाखा 1 साईबाबा चौक न्यू पाच्छापेठ सोलापूर. संपर्क 0217265933. शाखा नंबर 2 जुना विडी घरकुल सोलापूर. संपर्क 76 20 85 98 23.